नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहास या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. ज्यांनी आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर पोस्ट आवडत असतील तर जरूर शेअर त्या ठिकाणी करा आणि त्याचबरोबर आपले म्हणणे कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी जरूर कळवा. त्यानुसार आज आपण चव्हाण चौथाई या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर चव्हाण चौथाई म्हणजेच काय? सुरुवातीला चौथाई हा शब्द ज्यावेळेस घेतो आपण तर शत्रू प्रदेशाकडून तेथील उत्पन्नाच्या चौथाईचा वसूल करणे हा यामध्ये अपेक्षित भाग धरलेला आहे, म्हणून त्याला चौथाई अशा प्रकारचं नाव दिलं जातं. मात्र ही चौथाई पुन्हा त्याचं स्वरूप वाढून त्या चौथाईमध्ये बदल होऊन तो 10 ते 15% हा दर गेलेला आहे. म्हणजे शत्रू पक्षाकडून वसूल करायचा एक कर, त्याला आपण चौथाई म्हणतो. तर ही चौथाई वसूल करण्याचे अधिकार किंवा चौथाई कोण वसूल करत होतं? तर मोगल असतील किंवा खास करून छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यानंतर असणारे इतर जे काही छत्रपती म्हणजे मराठे हे मोगलाई प्रदेशातून निजाम प्रदेशातून जो कर वसूल करायचे चौथाई किंवा चौथा हिस्सा त्या ठिकाणच्या उत्पन्नाच्या महसुलाचा, त्याला आपण चौथाई म्हटलेला आहे. मात्र या ठिकाणी आपण चव्हाण चौथाई हा शब्द इथं वापरलेला आहे. तर त्या चव्हाण हा शब्द काय आहे? तर त्यानुसार मराठ्यांच्या इतिहासामध्ये जी काही नामांकित घराणी झाली तर त्या नामांकित घराण्यामध्ये चव्हाण घराणं सुद्धा महत्वाचं आहे. या चव्हाण घराण्याचं मूळ वस्तीस्थान आपण जर बघितलं तर ते आहे पंढरपूर तालुक्यातील तोंडले मोंडले नावाचं गाव. तर या घराण्यामध्ये त्यानंतर हे घराणं साताऱ्यामध्ये किंवा त्यानंतर दिग्रज या ठिकाणी स्थायिक झालं. तर या घराण्यामध्ये अतिशय पराक्रमी अशा प्रकारचे पुरुष निपजले. या घराण्याला असणारा हिम्मत बहादूर नावाचा जो किताब होता, तर या किताबामुळे चव्हाण घराण्याला हिम्मत बहादूर घराणे म्हणून ओळखलं जातं आणि आजही त्यांची वंशज हिम्मत बहादूर हा किताब आवर्जून त्या ठिकाणी लावतात. तर त्यानुसार चव्हाण घराण्यामध्ये याचा जो काही आद्यपुरुष त्या ठिकाणी मराठ्याच्या कालखंडामध्ये सापडतोय तर त्यांचं नाव आहे वालुजी. हे जे वालुजी आहे तर ते वालुजी शहाजीराजांच्या सोबत कर्नाटकामध्ये फार नामांकित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून किंवा पराक्रमी व्यक्तिमत्व म्हणून त्या ठिकाणी आपल्याला वावरताना दिसत आहेत. वालुजींचे पुत्र राणोजी जे छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी महत्वपूर्ण अशा प्रकारच्या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे. सुरतेच्या स्वारीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून ज्या राणोजीने काम केलं तर ते राणोजी 1674 साली गोळकोटच्या युद्धामध्ये जिंजीवर लढत असताना त्यामध्ये त्यांना निधन आलेलं आहे. त्यानंतर त्यांचे जे पुत्र आहेत विठोजी, तर विठोजीचा पराक्रम किंवा हा जो किताब आहे यांच्याशी निगडीत आहे असं आपल्याला दिसतंय. विठोजी राजे किंवा विठोजी चव्हाण, ज्या विठोजी चव्हाणाने ज्यावेळेस आपल्याला माहित आहे की औरंगजेबानं संभाजीराजांची हत्या केली आणि या संभाजीराजांच्या हत्येचा बदला घेण्याकरता ज्यावेळेस संताजी घोरपडेंनी आपले 3 भाऊ यांच्यासोबत जी मोहीम आखली होती तुळापूरला, प्रत्यक्षात औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करणं आणि त्याला ठार करणं ही जी मोहीम होती त्यामध्ये संताजी घोरपडे, त्यांचे 3 भाऊ आणि सोबतच विठोजी चव्हाण होते. औरंगजेबाच्या सुदैवानं मराठ्यांच्या दुर्दैवानं यामध्ये औरंगजेब त्या दिवशी तिथं जागेवर सापडला नाही. मात्र तरी सुद्धा हे रिकाम्या हाताने परत न आली मंडळी किंवा आले नाही, छत्रपती राजारामांचा आदेश घेऊन औरंगजेबाचा खात्मा करण्याकरता गेलेली ही जी मंडळी होती त्यांना औरंगजेब त्याच्या असणाऱ्या शयन कक्षामध्ये सापडला नाही आणि म्हणून त्यांनी औरंगजेबाचा जो काही तंबू होता त्या तंबूला खाली पाडलं आणि त्याचा जो मानाचा कळस असतो, त्याचा झेंडा असतो, तर ते घेऊन राजाराम महाराजांच्या कडे ते समोर दाखल झाले आणि म्हणून छत्रपती राजाराम महाराजांनी सर्व जी काही 4 वीर पुरुष होते तर त्या प्रत्येकांना वेगवेगळ्या प्रकारचा किताब त्या ठिकाणी दिला. तर तो किताब म्हणजेच विठोजी चव्हाणांना त्यावेळेला हिम्मत बहादूर या किताबानं किंवा पदवीनं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामुळं या घराण्याला हिम्मत बहादूर घराणं असं म्हटलं जातं. तर हे जी काही विठोजी आहेत तर ते विठोजी 1696 साली बेंगलोर या ठिकाणी म्हणजे कर्नाटकातील बेंगलोर या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. तर त्यानंतर हा चव्हाण चौथाईचा विषय या ठिकाणी ज्यावेळेस येतो आपल्याला तर त्यानुसार विठोजी चव्हाणांचे जे काही थोरले पुत्र आहेत उदाजी चव्हाण, तर उदाजी चव्हाण जे स्वतःला हिम्मत बहादूर किताब त्या ठिकाणी वडिलांजीत किताब लावतायत. उदयजी चव्हाणांचं व्यक्तिमत्व म्हणजेच अतिशय वादळी व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा यांच्याकडे आपल्याला पाहता येईल. ज्यावेळेला आपल्याला माहित आहे की छत्रपती संभाजीराजांची हत्या झाल्यानंतर
शाहू महाराज मोगलांच्या कैदेत अडकले आणि उर्वरितला जो महाराष्ट्रातला कारभार आहे ताराबाई साहेबांनी या ठिकाणी चालवला. मात्र औरंगजेबाच्या निधनानंतर 1708-7 साली ज्यावेळेस शाहूराजांची सुटका त्या ठिकाणी झाली आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शाहू आणि ताराबाई हे दोन पक्ष त्या ठिकाणी मराठी सरदारामध्येही पडले. दोन गाद्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या. एक कोल्हापूरची गादी म्हणजेच ताराबाईंची गादी आणि सातारची गादी म्हणजेच शाहू महाराजांची गादी. तर यावेळेला हिम्मत बहादूर उधाजी चव्हाणांनी ताराबाईंचा पक्ष त्या ठिकाणी स्वीकारला आणि ताराबाईचा पक्ष स्वीकारून जमेल त्या प्रमाणात शाहू महाराजांच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी हल्ले करणे अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झाला. आणि त्यामुळं त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी विजापूर असेल, आत्ने असेल, मिरज असेल, तासगाव हा परिसर पूर्णपणे आपल्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी ठेवलेला होता. एवढंच नाही तर मोगलाच्या प्रदेशातून असेल किंवा निजामाच्या प्रदेशातून विजापूर जो प्रांत आहे हा भाग आहे निजामाच्या हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात आहे. तर या ठिकाणाहून स्वतंत्र जाहीर त्यांना मिळाली होती. मात्र तरी सुद्धा ते ताराबाईंच्या पक्षाला किंवा एकंदर कोल्हापूरचे जे छत्रपती आहेत तर त्यांच्या पक्षाकडे त्यांचा जो कल होता आणि त्यामुळं जमेल त्या प्रमाणात सातारची जी गादी असेल किंवा सातारचा जे काही प्रदेश असेल तर या परिसरामध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला हल्ले करता येईल किंवा शाहू पक्षाला तिथं कसं नामोहरण करता येईल हा प्रयत्न नेहमीच उदाजी चव्हाणांचा त्या ठिकाणी राहिला. मात्र याच वेळेला आपण बघितलं असेल की ज्यावेळेस उदाजी चव्हाण एक वादळी व्यक्तिमत्व, त्यामुळं त्या वादळी व्यक्तिमत्वाची झळ प्रत्यक्षपणे कोल्हापूर आणि सातारा ह्या दोन्ही पक्षाला, दोन्ही छत्रपतींच्या असणाऱ्या परिसरात त्या ठिकाणी झालेली आपल्याला आढळून येते. कारण का की या दोन पक्षामध्ये म्हणजे सातारा आणि कोल्हापूरची गादीमध्ये ज्यावेळेस वितुष्ट त्या ठिकाणी यायला लागलो तर ते वितुष्ट येत असताना आपण पाहिलेलं आहे की ज्या वेळेला यांच्यामध्ये वारंवार संघर्ष तिथं व्हायला लागला आणि या संघर्षाची प्रगती म्हणून जो समेट घडला आणि समेटानुसार 13 एप्रिल 1731 रोजी दोन गाद्यामध्ये वारणेचा तह झाला आणि या वारणेच्या तहानुसार जो सातारच्या छत्रपतींना शाहूचा जो प्रदेश द्यायचा किंवा शाहूच्या छत्रपतींनी जो त्यांना जो काही प्रदेश त्या ठिकाणी द्यायचा आहे तर नेमकं हा जो काही उदाजी चव्हाणांचा हिम्मत बहादूर उदाजी चव्हाणांचा जो प्रदेश होता तर तो प्रदेश योगायोगानं शाहू महाराजांना त्या ठिकाणी द्यायचा आहे असं कबूल केलं. आणि म्हणून हे उदाजी चव्हाण शेवटी म्हणजे दोन्ही छत्रपतीवर नाराज होऊन शेवटी ते मोगलांना किंवा एकंदर हैदराबादच्या निजामाला जाऊन त्या ठिकाणी मिळाले. मात्र या दरम्यान ज्यावेळेस आपण पाहिलं की 1726 ते 28 दरम्यान या उदाजी चव्हाणांनी म्हणजे छत्रपतीलाही न जुमानता, खास करून शाहू महाराजाला न जुमानता त्यांच्या प्रदेशामध्ये ज्यावेळेस आपलं ठाणं जे आहे हे ठाणं 32 शिराळा या ठिकाणी ठेवलं आणि तिथं ठेवून स्वतंत्रपणे म्हणजे कोल्हापूर छत्रपती असेल किंवा सातारचे शाहू छत्रपती असेल यांनाही न जुमानता स्वतंत्रपणे आपलाच कर वसूल करायला सुरुवात केली. तर तो कर म्हणजे शिरोळ असेल, रायबाग असेल, विजापूर असेल या ठाण्यावर त्यांनी किंवा त्यानंतर असणारं आत्नी आहे, मिरज आहे, तासगाव असेल या परिसरातून स्वतंत्र अशा प्रकारचा कर वसूल करायला सुरुवात केली किंवा चौथाई वसूल करायला सुरुवात केली. तर या चौथाईला त्या कालखंडामध्ये चव्हाण चौथाई अशा प्रकारचं नाव पडलेलं होतं. वास्तविक पाहता मराठ्यांच्या इतिहासामध्ये हा वसूल करण्याचा अधिकार फक्त छत्रपतींना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू झालेली ही चौथाई आणि सरदेशमुखाचे जे हक्क असतील शत्रू पक्षाकडून जे वसूल करायचं आहे तर हे छत्रपतीकडून केला जायचा. मात्र इथं जे हिम्मत बहादूर उधाजी चव्हाण आहेत तर उधाजी चव्हाणांनी हा कर म्हणजे खास करून सातारा परिसरामधून त्या ठिकाणी वसूल करायला सुरुवात केली. तर याला नाव चव्हाण चौथाई अशा प्रकारचं नाव पडले. म्हणजे हा सुद्धा वेगळा अशा प्रकारचा भाग आपण म्हणून याच्याकडे पाहता येईल. अशा प्रकारचं बघायला सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचा इतर कुठल्याही सरदाराने स्वतःच्या नावानं कर वसूल केलेलं नाही. आणि म्हणून हिम्मत बहादूर उधाजी चव्हाणांचं जे काही नेतृत्व किंवा त्यांचा असणारी जे काही बंडखोर वृत्ती किंवा त्यांचा असणारं साहस, धाडस हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि ते ज्या वेळेला निजामाकडे गेले तर त्यावेळेला त्यांचं वास्तव्य आजचा उस्मानाबाद जिल्ह्याचे जो नळदुर्ग किल्ला आहे या नळदुर्ग किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी राहिला होता. आणि 1760-61चा जर ज्यावेळेस आपण कालखंड पाहिला तर त्या कालखंडामध्ये त्यांचं वय 70 ते 80 वर्षाचं वय आहे आणि अंगावर पूर्णपणे आयुष्य त्यांचं युद्धामध्ये गेलेलं होतं. त्यामुळं 70 ते 80 जखमांचे वार किंवा व्रण त्या ठिकाणी घेऊन फिरणारा हा जो एक पराक्रमी अशा प्रकारचा चव्हाणांचा पुरुष त्या ठिकाणी नळदुर्ग परिसरामध्ये सुद्धा आपल्या असणाऱ्या पराक्रमानं निजामाची जी गादी असेल निजामाचं वर्चस्व त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करतात. यावेळी त्यांना नळदुर्गचा परिसर असेल
आणि त्याचबरोबर मार्डी आणि काटी सोलापूर तालुक्यातील किंवा सोलापूर जिल्ह्यातील मार्डी नावाचं गाव आणि तुळजापूर तालुक्यातली काटीची जहागिरी सुद्धा या हिम्मत बहादूर उदाजी चव्हाणांनी त्या ठिकाणी दिली होती. आणि त्यांच्याच बाजूला नळदुर्ग या ठिकाणी राहत असताना त्यांच्या शेजारचं जे संस्थान आहे ते म्हणजेच अक्कलकोट संस्थान, तर त्या अक्कलकोट संस्थान आणि निजाम यांच्या दरम्यान म्हणजेच आज नळदुर्ग पासून जवळच अक्कलकोट संस्थानची जी सीमा तिथं सुरुवात होते, तर या सीमेवर एका गावाच्या सीमेवरून उद्भवलेला वाद एवढा विकोपाला गेला की अक्कलकोट आणि उदाजीराव चव्हाण यांच्यामध्ये सीमेवर एक युद्ध झालं आणि या युद्धामध्ये दुर्दैवानं उदाजी चव्हाणांना नोव्हेंबर 1762 रोजी त्या ठिकाणी त्यांना वीरमरण आले. आणि आज सुद्धा आपण जर पाहिलं तर या हिम्मत बहादूर उदाजी चव्हाणांची जी समाधी असेल तर ती समाधी नळदुर्ग पासून जवळच असणारा अंदूर नावाचं गाव, ज्या ठिकाणी खंडोबाचं फार मोठं देवस्थान आहे, तर देवस्थानाच्याच बाजूला हिम्मत बहादूर उदाजी चव्हाणांची समाधी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर अशा रीतीनं या चव्हाण घराण्यामध्ये जी काही 4-5 वीर पुरुष जन्माला आले, राणोजी असेल, विठोजी असेल, उदाजी असतील किंवा उदाजी चव्हाणांचा मुलगा त्यानंतर असणारा प्रीतीराव असेल, तर या सर्वांनी युद्धामध्ये स्वतःला वीरमरण पत्करून या स्वराज्याची सेवा त्या ठिकाणी केलेली आपल्याला मिळते. तर त्यानुसार आज हे घराणं आपल्याला दिग्रज असेल किंवा सातारा परिसरामध्ये त्या ठिकाणी वावरताना दिसतंय. आणि उदाजी चव्हाणांच्या रूपानं उदाजी चव्हाणांनी जो हिम्मत बहादूर नावाचा किताब स्वतःला लावला होता, तर त्यानुसार त्यांचं वर्तन राहिलं आणि आपल्या असणाऱ्या चव्हाण घराण्याचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. आणि दुसरं ज्याचा होता की स्वतःचे असणारे एक प्रकारचा कर वसूल केला. त्या कराला नाव दिलं होतं चव्हाण चौथाई, जो कर अन्यत्र कुठल्याही सरदारांनी, मराठा सरदारांनी महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा वसूल केलेला आढळून येत नाही. म्हणून या चव्हाण चौथीला वेगळं महत्व आहे. मग तेच सांगितल्यानुसार चौथाई हे 14 हिस्सा असू शकते किंवा 10 ते 15% तो हिस्सा असू शकतो. अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला आढळून येते. तर त्यानुसार हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्याला आवडल्यास जरूर त्या ठिकाणी शेअर करा. गाढव इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले नवीन व्हिडिओ पाहण्याकरता ज्यांनी सबस्क्राईब केले सबस्क्राईब करा.